शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफी योजनेवर शिक्कामोर्तब। 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा। विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लगेच घोषणा होणार नाही। 80 लाख अपात्र महिलांकडून सरकार पैसे वसूल करणार नाही। महिला म्हणून पैसे लाटणाऱ्या 14,000 पुरुषांकडून मात्र पैसे वसूल करणार। लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती। लाडक्या बहिणींची मतं विकत सरकारी तिजोरीमधून पैशांची अफरातफर। सरकारवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत। राऊत आक्रमक। तर महिलांना पैसे मिळू नयेत यासाठी राऊतांचे प्रयत्न, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, बन यांचं प्रत्युत्तर। बंडखोर अब्दुल सत्तारांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं समन्स। मुंबईत बैठकीसाठी बोलावलं। भाजपकडून शिवसेना संपवण्याचं काम सुरू असल्याचा सत्तारांचा आरोप। संभाजीनगरमधून सत्तारांच्या मुलाने अर्ज भरलाय। नेत्यांना विचारून बोलण्याचा समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय। मग सत्तारांनी बोलण्याआधी शिंदेंची परवानगी घेतली होती का? भाजप हे स्लो पॉइझन असल्याच्या सत्तारांच्या टीकेला मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। शिवसेना सोडून पश्चाताप झालेल्यांनी भूमिकेचा पुनर्विचार करावा। ठाकरेंच्या नेतृत्वात मागे यावं। अंबादास दानवेंसह संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा। समृद्धी महामार्गावर ठाकरेंचे नेते अंबादास दानवे आणि शिंदेंचे आमदार अब्दुल सत्तार यांची भेट। सत्तार मुंबईला तर दानवे शिर्डीला जात असताना दोघांमध्ये भेट। राजकीय चर्चा नवधाण। दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत कालच दानवेंनी विधान केलं होतं। निवडणूक अधिकाऱ्यांनी विक्रम काकडेंच्या अर्जावरील आक्षेप फेटाळला। काकडेंनी अर्जामध्ये मालमत्ता लपवल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप। निर्णयाच्या विरोधात पवारांची राष्ट्रवादी कोर्टात जाणार। पुणे विधान परिषदेसाठी महायुतीकडून विक्रम काकडेंना उमेदवारी। पक्षामधील नाराजीवर पडदा टाकण्यात पार्थ पवार यशस्वी। पार्थ पवारांसोबतच्या बैठकीनंतर सुनील टिंगरेंची नाराजी दूर। पक्ष वाऱ्यावर सोडणार नाही, सुनेत्रा पवारांनी आश्वासन दिलं। टिंगरेंची माहिती, डमी अर्ज मागे घेण्याची शक्यता। प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे निर्णय होऊ शकत नाही। पक्षाच्या निर्णयाच्या पाठीशी सर्वांनी उभं राहावं। पुणे विधान परिषदेत निष्ठावंतांना डावलून काकडेंना उमेदवारी दिल्याच्या प्रश्नावर प्रफुल्ल पटेलांचं भाष्य। सोलापूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप। आदित्य फत्तेपूरकर यांच्या अर्जावर सूचकाची सही बोगस असल्याचा नागेश भोसलेंचा दावा। तर भाजपने काँग्रेसच्या सूचकाचं अपहरण केलं। बहुमत असतानाही का घाबरताय, प्रणिती शिंदेंचा आरोप। नाशिकमध्ये मतदारांचं संख्याबळ जुळत नव्हतं। पैशाच्या जोरावर विरोधकांना बहुमत या घोडेबाजारात उतरायचं नसल्यामुळे विधान परिषदेतून माघार। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत गीते यांचं स्पष्टीकरण। मंचरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी क्रांती महामोर्चा। पुणे नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न। कांद्याला प्रति किलो 25 रुपये हमीभाव देण्याची मागणी। रोहित पवारांसह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये वादळी वाऱ्याने केळीची बाग जमीनदोस्त। लातूर अहमदपूरचा निलंगा औसा या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा देखील खंडित। जळगावमध्ये वादळी वाऱ्याचा आंदोलकांनाही फटका। जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या उपोषण स्थळाचा मंडप कोसळला। व्हिडिओ व्हायरल। जळगावच्या सराफ बाजारात सोनं चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ। सोनं 1,000 तर चांदी 4,000 रुपयांनी महागली। जीएसटीसह सोनं 1,59,000 प्रति तोळा।